वर्ध्यामध्ये पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. 134 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे आणि या अनुषंगाने पोलीस भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने बोलण्यासाठी आपल्यासोबत पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल सर आहेत. सर, काय सांगाल भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने कशा पद्धतीने प्रक्रिया राबविण्यात येत आहे? वर्धा पोलीस दलाची भरती प्रक्रिया 2024-25ची आजपासून सुरुवात झालेली आहे. त्या भरती प्रक्रियामध्ये जवळपास 7,313 असे आवेदन अर्ज 134 पदांसाठी आम्हाला प्राप्त झालेले आहेत. यामध्ये आम्ही ठिकठिकाणी टेक्नॉलॉजीचा वापर केलेला आहे. 100 मीटरसाठी आणि 1600 मीटरसाठी आम्ही RFID सिस्टम, तसेच बायोमेट्रिक सिस्टम, तसेच आम्ही डेटा एंट्री सॉफ्टवेअरचा वापर करतो आहे. यामध्ये सर्व प्रक्रियाचा व्हिडिओ कॅमेरे आणि CCTV कॅमेऱ्याच्या माध्यमातून त्याचं चित्रीकरण होत आहे. हा भरती प्रक्रियामध्ये जे येणारे उमेदवार आहेत त्यांचे राहण्याची सोय, जे बाहेरून येत आहेत त्यांची आम्ही सोय केलेली आहे. तसेच त्यांना माफक दरात जे काही नाश्त्याच्या वस्तू आणि जेवणाचे वस्तू मिळेल त्याची पण आम्ही येथे व्यवस्था केलेली आहे. यामध्ये ही भरती प्रक्रिया पूर्णपणे निष्पक्षपातीपणे आणि पारदर्शक पद्धतीने होईल या दृष्टीने वर्धा पोलीस दल आवश्यक काळजी घेत आहे. सर, किती बंदोबस्त लावण्यात आलेला आहे? आम्ही कशा पद्धतीने जवळपास सुविधा करण्यात आल्या? 450 अधिकारी कर्मचारी असा या बंदोबस्त यामध्ये तैनात करण्यात आलेला आहे. कशा पद्धतीच्या सुविधा उमेदवारांकरता देखील उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत? उमेदवारांसाठी आम्ही येथे कॅन्टीन लावून त्यामध्ये माफक दरात त्यामध्ये त्यांना जेवणाचे सामान, नाश्त्याचे सामान मिळेल याची व्यवस्था केलेली आहे. तसेच बरेचसे जे बाहेरून उमेदवार येतात त्यांच्यासोबत फोटो नसतात, तर आम्ही त्यांना योग्य दरात त्या फोटो काढून ते ऑन द स्पॉट मिळेल त्याची व्यवस्था केलेली आहे. तसेच आम्ही येथे एक झेरॉक्स मशीन लावून त्यांना झेरॉक्स मशीनची सुविधा पण प्रोव्हाइड केलेली आहे. नक्कीच पोलीस भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबविण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झालेलं आहे. महेश मुंजावर, TV9 मराठी, वर्धा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.